नमस्कार, मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी साऊथ इंडियन डिश दाखवणार आहे, पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। इथे मी 1 वाटी डाळ भिजत घातलेली आहे। आपण इथे चना डाळ वापरलेली आहे। 4 ते 5 तास ही डाळ आपल्याला भिजत घालायची आहे। आणि तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल तर थोडं कोमट पाणी करून तुम्ही 1 ते 2 तास ही डाळ भिजवू शकता। आपल्याला पाण्यातून काढून चांगलं पाणी निथळून घ्यायचे। अशा पद्धतीने एक केळ फूल आहे, तुम्ही बघू शकता। यात केळीचे फुलं तयार झालेले आहेत आणि आता आपल्याला याला कापून घ्यायचे। तर मी बघा कशा पद्धतीने कापणार आहे। बघू शकता कसं कापून झालंय केळ फूल। अशा पद्धतीने छान केळ फूल आपण कापून घेतलेले बघू शकता। आणि मी अर्धच केळ फूल वापरलेले आहे एका वाटीसाठी। तुमचं जर डाळ जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही पूर्ण फुलाचा वापर करायचा आहे। आणि छान असं निथळून झालेले डाळीचं बघू शकता। आणि आपल्याला आता मिक्सरमध्ये डाळ वाटायला घ्यायची आहे। आपल्याला मिरची घालायची आहे, आलं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे, जिरं घालायचं आहे। जिरं 2 चमचे घालायचे आपल्याला। तुम्ही बडीशोप सुद्धा टाकू शकता यामध्ये। आता डाळीचं वाटण पाणी न घालता जाड बारीक वाटून घ्यायचे। पद्धतीने आपण चना डाळ वाटून घेतलेली बघा, पूर्ण त्याच्यामध्ये डाळ दिसते। अशाच पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची। केळ फूल कापलेलं आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर कांदा घालायचा आहे, कढीपत्ता बारीक चिरलेला आणि कोथिंबीर घालायची। यात आपल्याला यात लाल मिरची पावडर घालायची आहे, थोडीच घालायची कारण की आपण यात हिरवी मिरची दळून घेतलेली आहे। आणि अर्धा चमचा यात हिंग घालायचा आहे, हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। शेवटी आपल्याला आता निंबू पिळून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे निंबूचा वापर करायचा आहे। आणि आता मस्त एकजीव करून घ्यायचे। जीव करून झालेले आहे। आता आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचे। 5 मिनिटं झालेले आहेत बघू शकता। आणि आपण इथे कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे। तोपर्यंत आता आपल्याला वडे तयार करून घ्यायचे। आता आपण वडे करायला घेतोय। तुम्हाला ज्या साईजमध्ये वडे आवडतील त्या साईजमध्ये असे वडे थापून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने वडे करून घ्यायचे आपल्याला। ते छान तेलात तळून घ्यायचे आपल्याला। एक वडा आपल्याला असं उलटवून घ्यायचा आहे। ते आपल्याला असे तळून घ्यायचे आहेत। बघू शकता किती खुसखुशीत वडा झालेला आहे। केळ फुलाचे खमंग खुसखुशीत असे वडे तयार झालेले आहेत। आणि त्यासोबत मस्त असा गरमागरम चहा। तर तुम्ही खूप छान असे वडे तयार झाले आहेत। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक यू।